जिंकणं किंवा हरणं यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही मैदान सोडून पळून नाही गेलात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या लढाईमध्ये तुमचा विजय व्हावा म्हणून तुमच्यासोबत असणाऱ्या अभिनव नवभारतमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपण आपल्या लेक्चर सिरीजमधला पुढचा पार्ट आज पाहणार आहोत आणि तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. याची काय उद्दिष्ट होती किंवा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 एक्झॅक्टली काय आहे, महत्त्वाची समिती कोणती आणि त्याचबरोबर आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. तर एक 2 ते 3 फक्त सॅम्पल क्वेश्चन्स आपण इथे घेणार आहोत, कारण जेव्हा आपला सिलेबस होईल त्यावेळेला आपण क्वेश्चन आन्सर सिरीजसुद्धा सुरू करणार आहोत. तर आज आपण आयोगाचे काही प्रश्नसुद्धा पाहणार आहोत की आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो. आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जे आहे तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात. 1992 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्या समितीचं नाव होतं करुडाकरण समिती. आणि या समितीनेच असं घोषित केलं की एखादा नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976चं होतं, जे आपण पाहिलं होतं की 16 एप्रिल 1976ला ते घोषित करण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळेला घोषित करणारे जे आपले आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते ते होते डॉक्टर करण सिंग. तर त्यांनी ते घोषित केलेलं होतं. आणि मग त्यानंतर 1992ला एक समिती स्थापन झाली, करुणाकरण समिती म्हणून. आणि त्यांनी असं घोषित केलं किंवा त्यांनी असं सरकारला शिफारस केली की आता एखादं नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्याची वेळ आलेली आहे आणि सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. मग लगेच 1993ला डॉक्टर MS स्वामीनाथन जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला आणि त्या तज्ज्ञ गटाने 15 फेब्रुवारी 2000ला आपला अहवाल सादर केला. सो आता आपल्याला डेट्स कुठल्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली डेट असेल 16 एप्रिल 1976, ज्यावेळेला आपलं देशाचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलेलं. आणि त्यानंतर दुसरी डेट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 15 फेब्रुवारी 2000, ज्या वेळेला आपलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जे आहे, म्हणजे जे आपल्या देशाचं दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, ते जाहीर करण्यात आलं होतं किंवा अहवाल जो आहे तो मंजूर झालेला होता. ओके. तर आता इथे या लोकसंख्या धोरणाचं जर आपण महत्त्वाचं उद्दिष्ट पाहिलं किंवा एखादं जर अशी टॅगलाईन पाहिली की जी त्यावेळेला खूप गाजली होती, तर ती होती हम दो हमारे दो. ओके. कारण असा प्रश्न MPSCने विचारलेला आहे की हम दो हमारे दो ही जी टॅगलाईन आहे किंवा हे घोषवाक्य जे आहे ते कोणत्या लोकसंख्या धोरणाचं होतं आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले होते. तर त्याचं बरोबर आन्सर जे होतं ते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे आहे. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. हे 1976ची तरतूद नाही, तर 2000ची तरतूद आहे. ओके. मग आता हे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 होतं त्याची काही उद्दिष्ट होती. त्याच्यामध्ये काही अल्पकालीन उद्दिष्ट ठरवण्यात आली होती, काही मध्यावधी होती किंवा मध्यमकालीन म्हणू शकतो आपण त्यांना, आणि काही दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवली होती. तर जी तातडीची उद्दिष्ट होती त्याच्यामध्ये जनरली कुठल्या गोष्टी होत्या किंवा मध्यममध्ये कुठल्या होत्या आणि दीर्घकालीनमध्ये कुठल्या होत्या हे आपल्याला पाहायचंय. कारण आयोगाने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा आयोगाने असे प्रश्न विचारलेत, खालीलपैकी कोणते एक राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तातडीचे उद्दिष्ट नव्हते. ओके. मग असे ज्यावेळेला प्रश्न येतात त्यावेळेला आपल्याला तातडीचं उद्दिष्ट कोणतं होतं, मध्यावधी कोणते आणि दीर्घकालीन कोणते हे माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण सगळी उद्दिष्ट पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तातडीची उद्दिष्ट कोणती आहेत ती पाहूयात. तर संतती नियमन असेल, आरोग्य व पायाभूत सुविधा असतील, त्यानंतर आरोग्य सेवकांची गरज भागवणे आणि प्रजनन व बाल आरोग्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे, अशी काही उद्दिष्ट होती जी अल्पकालीन किंवा तातडीची उद्दिष्ट म्हणून ओळखली जातात. आता ज्यावेळेला असा प्रश्न येईल की तुम्हाला 3 जी उद्दिष्ट आहेत म्हणजे 3 गटामध्ये विभागायचे आहेत, तर त्यावेळेला तुम्ही तुमचा थोडासा सेन्स पण वापरू शकता की अशी कोणती उद्दिष्ट असू शकतात जी आपण लगेच म्हणजे अगदी अल्प कालावधीमध्ये आपण ती पूर्ण करू शकतो किंवा गाठू शकतो. तर अशी उद्दिष्ट तुम्ही ओळखू शकता. म्हणजे इव्हन तुमचा अभ्यास नसेल, तुम्ही इकॉनॉमिक्स वाचलेलं नसेल, लोकसंख्या धोरण वाचलेलं नसेल, तरी सुद्धा अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता कॉमन सेन्सवरती. ओके. आता मध्यावधीची उद्दिष्ट होती तर ती सगळी उद्दिष्ट 2010 पर्यंत पूर्ण करायची होती, ते आपण पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण दीर्घकालीन उद्दिष्ट पाहूयात. तर दीर्घकालीन उद्दिष्ट याच्यावरती आयोगाने मॅक्झिमम टाइम क्वेश्चन विचारलेला आहे. मग तुम्ही प्रीचे पेपर्स पहा किंवा मेन्सचे पेपर्स पहा, सेम एकच लाईन जी आहे दीर्घकालीन उद्दिष्टांची, तर ती एकच लाईन जी आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट झालेली आहे. ओके. तर ती काय आहे, तर लोकसंख्या स्थिरीकरण. मग जे लोकसंख्या धोरण होतं आपलं 2000चं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिर करायची आहे. ओके. म्हणजेच
लोकसंख्या धोरण जे आहे 2000चं, त्याच्यानुसार आपल्याला लोकसंख्या स्थिरीकरणाचं उद्दिष्ट केव्हापर्यंत पूर्ण करायचं आहे असा प्रश्न आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे 2045 पर्यंत. मात्र आपला जो जन्मदर आहे तो खूप वाढत आहे, किंवा जो आपण साध्य करण्याचं जे ध्येय ठेवलेलं आहे ते आपण गाठू नाही शकलो, आणि म्हणून आता ही मुदत जी आहे 2045ची ती 2070 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मात्र जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला एक्झॅक्टली प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. वाढवलेली मुदत विचारलेली आहे की मूळ राष्ट्रीय धोरणामध्ये जी मुदत दिलेली होती ती विचारलेली आहे, आणि त्यानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ठरणार आहे. ओके. त्यानंतर जी आपण मध्यावधी उद्दिष्ट पाहिली होती आता, म्हणजे मध्यावधी उद्दिष्ट काही होती असं मी तुम्हाला जस्ट सांगितलं होतं, तर ती कोणती आहेत ते आपण पाहूया, जी की 2010 पर्यंत आपल्याला गाठावायची होती. तर याच्यामध्ये पहिला आहे शिशु मृत्यूदर जो आहे तो 30 पर्यंत कमी करायचा आहे, 100 प्रति हजार मागे. ओके. तर हे पण लक्षात ठेवा की प्रति हजारी आहे, कारण आयोगाने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रति हजारी, काही ठिकाणी मग प्रति 100 असं दिलेलं आहे, आणि मग तिथे पण परत कन्फ्युजन होऊ शकतं. सो शिशु मृत्यूदर जो आहे तो प्रति हजारी जो आहे तो 30 पर्यंत कमी करायचा आहे. त्यानंतर माता मृत्यूदर 100 पर्यंत कमी करायचा आहे किंवा 100 पर्यंत खाली आणायचा आहे, आणि तो प्रति लाख असेल. शिशु मृत्यूदरला प्रति हजारी आणि माता मृत्यूदरसाठी प्रति लाख. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 1976 मध्ये पाहिलं होतं, 1976च्या धोरणामध्ये आपण पाहिलं होतं की विवाहाचं वय जे आहे किमान वय ते मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 ठरवण्यात आलेलं. मग आता जरी मुलींचं विवाहाचं वय 18 ठरवण्यात आलं असलं तरी सुद्धा 2000च्या धोरणामध्ये असं म्हणण्यात आलं की मुलींचं लग्न जे आहे ते विलंबाने, म्हणजे जरी 18 हे कायद्याने दिलेलं असलं तरी सुद्धा ते 20 पर्यंत करण्यासाठी मुलींना प्रवृत्त करायचं किंवा त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायचं की मुलींचं लग्न इतक्या कमी वयात म्हणजे 18 मध्ये करण्याऐवजी ते 20 वर्षापर्यंत करण्यात यावं. पण असा कोणताही कायदा करण्यात आला नव्हता किंवा असं कोणतीही अट घालण्यात आली नव्हती. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण इथे पण आयोग आपल्याला कन्फ्यूज करू शकतो. त्यानंतर जन्म, मृत्यू, विवाह आणि प्रेग्नन्सी किंवा गरोदरपणा याची 100% नोंद झाली पाहिजे, हे एक उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर जनन दर जो आहे तो 2.1 पर्यंत आणणे. ह्या गोष्टी परत परत रिपीट करा आणि लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रत्येक लाईनवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. जनन दर 2.1 पर्यंत आणणे हे एक उद्दिष्ट होतं. 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण. आता ही गोष्ट तर अशी आहे की तुम्ही पॉलिटी अभ्यासा, तुम्ही इकॉनॉमिक्स अभ्यासा, तुम्ही करंट अफेअर्स अभ्यासा, तिथे तुम्हाला हा घटक अभ्यासावाच लागतो की 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण. त्यानंतर शाळेमधील गळतीचं जे प्रमाण आहे ते 20%च्या खाली आणणं. गळती म्हणजे काय, तर ॲब्सेंटी. मुलं स्कूलमध्ये त्यांचं नाव तर दाखल केलेलं असतं पण ते रेग्युलर शाळेमध्ये येत नाहीत, तर हे 20%च्या खाली आणायचं आहे. पण कोणत्या शिक्षणाच्या बाबतीत, तर प्राथमिक आणि माध्यमिक, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर वैश्विक लसीकरण साध्य करणे, ही गोष्ट पण किंवा हे ध्येय पण ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80%पर्यंत आणणे. आता हा पॉईंट जो आहे तो पण थोडा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. संस्थात्मक प्रसूती म्हटलं तर ते 80%पर्यंत आणायचे, आणि ज्या 80% प्रसूती असतील त्या 100% प्रशिक्षित व्यक्तीकडूनच झाल्या पाहिजेत, असं एक ध्येय होतं. आता कदाचित इथे आयोग तुम्हाला फसवू शकतो की संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 100% करणे असं एक उद्दिष्ट होतं, तर ते विधान चुकीचं असेल. संस्थात्मक प्रसूतीचं 80% आणि सर्व ज्या म्हणजे 80% ज्या होणार आहेत तर त्या सर्व जेवढ्या पण प्रसूती होणार आहेत त्या प्रशिक्षित व्यक्तीकडूनच झाल्या पाहिजेत 100%, असं ध्येय होतं. त्याचबरोबर एड्सचा प्रसार रोखणे आणि साथीच्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण, ही सुद्धा काही उद्दिष्ट होती. आता ही उद्दिष्ट लक्षात कशी ठेवायची, तर तुम्हाला सांगते की सगळीच्या सगळी उद्दिष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट काय आहे, शिशु मृत्यूदर, माता मृत्यूदर, त्यानंतर हे जी 100% नोंदणी आहे ते, आणि हे मुलींचं लग्नाचं वय ते कायदा केलेला नव्हता, ही बाब इथे लक्षात ठेवा. जनन दर ही आकडेवारी तुम्हाला लक्षातच ठेवावी लागेल. ओके. त्यानंतर संस्थात्मक प्रसूती 80%, या गोष्टी, आणि इथे परत शेवटचे जे 2 दिलेले आहेत, एड्सचा प्रसार रोखणे आणि साथीच्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण. तर जेव्हा हे विधानांमध्ये येतं की असं पण काही उद्दिष्ट होतं का, ते तिथे आपण जास्त कन्फ्यूज होऊ शकतो की अरे असं काय असू शकतं का, तर हो, असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये. ओके. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मधला महत्वाचा पॉईंट म्हणजे कोणता, तर हम दो हमारे दो. ओके.
आणि 2 जर नावं लक्षात ठेवायची असतील व्यक्तींची तर एक सगळ्यात पहिली होती करुणाकरण समिती 1992ला, जिने असं शिफारस केली होती की नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात यावं, आणि त्यानंतर 93ला MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गट सादर करण्यात आलेला. ओके, डेट काय होती 15 फेब्रुवारी 2000. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, कारण हा घटक जो आहे तो आपल्याला प्री आणि मेन्स दोन्हीकडे विचारला जातो. त्यामुळे जर तुम्ही हा घटक एकदाच केला, छोटासाच आहे, पण जर तुम्ही तो व्यवस्थित केला तर तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्ही एक्झाममध्ये याचा फायदा होऊ शकतो. ओके, या घटकावरती आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो हे आपण पाहणार आहोत. 2 ते 3 सॅम्पल क्वेश्चन्स फक्त आपण घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे जो की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला विचारलेला होता. प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण समिती प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली होती? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर करुणाकरण, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर MS स्वामीनाथन, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर अहलुवालिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनिल अग्रवाल. आणि अर्थातच आत्ता जसं आपण पाहिलं तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जी समिती स्थापन करण्यात आली होती किंवा एक तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला होता, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर MS स्वामीनाथन. जी माहिती आहे तर आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये सगळी माहिती पाहिलेली आहे, तर ती माहिती तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण दिसत असेल की 1976चं जे लोकसंख्या धोरण होतं ते डॉक्टर करण सिंग यांनी जाहीर केलं होतं, आणि 1993ला डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्या धोरणाची दिशा ठरवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. जे करुणाकरण आहे तर त्यांनी नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्याची गरज किंवा आवश्यकताही स्पष्ट केलेली होती. पुढचा प्रश्न जो आहे तो परत एकदा अगदी साधा सरळ प्रश्न आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल? 2035, 2045, 2055 की 2050? तर याचं बरोबर उत्तर 2045 हे आहे, आणि हे आपण आत्ताच जस्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणखी एक प्रश्न आपण पाहूयात. इथे परत तसाच प्रश्न आहे. भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते? 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे गर्भनिरोधक उपायांच्या विस्तारासाठी स्वास्थ्य व मूलभूत संरचना विकास करणे. दुसरं विधान आहे सन 2010 पर्यंत एकूण प्रजनन दर शून्यावर आणणे. तिसरं विधान आहे सन 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्येच्या उद्देशाची प्राप्ती करणे. आणि चौथं विधान आहे मुलींचे विवाहाचे वय 21 वर्ष करणे. पर्याय उत्तर अ आणि ब, क आणि ड, केवळ क की वरीलपैकी सर्व? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते इथे आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्ट विचारलेलं आहे, तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 2045 पर्यंत लोकसंख्या जी आहे तर ती स्थिर करणं किंवा लोकसंख्येच्या उद्देशाची प्राप्ती करणं हे एक दीर्घकालीन उद्दिष्ट होतं. अशा पद्धतीने आपण थॉमस माल्थसचा सिद्धांत हा पाहिला होता एका लेक्चरमध्ये. 1976चं लोकसंख्या धोरण आपण पाहिले, आणि त्याचबरोबर 2000चं जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे, आणि हे काही महत्त्वाचे घटक होते. तर अशाच पद्धतीने लोकसंख्येचे इतर पॉईंट सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. काही ट्रिक्स आहेत किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात लोकसंख्येवरती हे सुद्धा आपण त्या लेक्चरमधून समजून घेणार आहोत. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक नक्की करा, आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.